संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात दिनांक 18 जून रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धुळे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची आढावा बैठक पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव या होत्या। बैठकीला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, उपजिल्हाधिकारी शरद पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विभाग प्रमुख आणि समिती सदस्य उपस्थित होते। बैठकीत अजेंड्यावरील सुमारे 100वर अधिक विषयांवर चर्चा करण्यात आली। सकाळी 11 वाजता सुरू झालेली बैठक सुमारे 6 तास चालली। धुळे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची दिशा महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली। या बैठकीत केंद्र सरकार पुरस्कृत विविध जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. शोभा बच्छाव होत्या। या बैठकीला खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, महापौर माया परदेशी, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, आयुक्त नितीन कापडनीस यांची प्रमुख उपस्थिती होती। जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत नळद्वारे पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट आपल्याला यशस्वी करायचं आहे। नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून काम करावे। जिल्ह्यातील सर्व अपूर्ण कामांना गती देऊन ती दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण करावी। तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते आणि पायाभूत सुविधांची अद्ययावत माहिती उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या। यावेळी खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी विविध लोकहिताच्या मुद्द्यांवर प्रशासनाचं लक्ष वेधले। ते म्हणाले की रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या अडचणी प्राधान्यानं सोडविण्यात याव्यात, तसेच काकडमाळ रस्त्याच्या कामाला गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र इंगळे, राज्य जिल्हा विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजन पाटील उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत। सर्व डिपार्टमेंटची विभागावर आपण केंद्र शासनाचे जे काही विषय आहेत त्या सर्व विषयांच्या संदर्भात आपण चर्चा केली आणि सर्व अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरं दिलेली आहेत। काही विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी होतं आहे। विशेषतः शिक्षण विभाग असेल, त्याचप्रमाणे जे काही इतर संबंधित विभाग आहेत त्यांचे समाधानकारक काम आहे। परंतु मला या ठिकाणी सांगावं वाटतं की आपण अजून सक्षमपणे जर काम केलं आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने राबवल्या तर अजून आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम उभं राहील। तुम्हाला कामकाज करण्यात ज्या ज्या काही अडचणी येत असतील, मग त्या निधीच्या असतील, इतर काही वन विभागाच्या परमिशनच्या असतील, त्या संदर्भामध्ये आम्हाला दोन्ही खासदारांना अधिकाऱ्यांना आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सांगा, आम्ही मदत करू। आणि जी दिशा कमिटीची जी मीटिंग आहे या माध्यमातून अनेक विषयांवरती चर्चा होते आणि कामांच्या संदर्भामध्ये जिथे काही त्रुटी असतील त्या त्रुटी भरून आपल्याला काढता येतात। मी सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करते। जे आमदार आहेत त्यांच्या प्रयत्नातून निश्चितपणे मनमाड रेल्वेचं जे काही त्यांनी पंतप्रधान साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन केलं, परंतु निश्चितपणे त्यांनी पाठपुरावा केला 10 वर्षामध्ये। त्याच्यासाठी जो काही निधी आवश्यक होता तो मिळू शकला नाही, परंतु त्यांचा पाठपुरावा होता। मी निवडून आल्यानंतर मी केंद्रामध्ये आपले रेल्वे मंत्री सन्माननीय अश्विनी वैष्णव साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला। त्यांना सांगितलं की ज्या प्रोजेक्टचं भूमिपूजन सन्माननीय पंतप्रधान महोदय यांनी केलेलं आहे त्याच्यासाठी आपण बजेट तरतूद करावी की जेणेकरून आपल्याला हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि इंदोर ते मनमाड आणि पुढे मुंबईला ही रेल्वे सुरू होईल आणि त्या माध्यमातून दळणवळण सुधारेल आणि जे काही कृषी माल असेल, इतर व्यापारी वर्गांना देखील एक चांगला ॲक्सेस मिळेल।
तर त्यांनी 2 सप्टेंबर 2024ला या प्रोजेक्टला हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी साधारणतः 18,036 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली आणि त्यानुसार जमीन अधिग्रहणाचं काम सुरू आहे. लोकप्रतिनिधी जे पण असतात त्यांनी प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यांनी मागील काळामध्ये प्रयत्न केला. आता पुढचं काम पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करते आहे. आमच्यामध्ये कुठलेही काही नाही आहे. सगळ्यांनी प्रयत्न करावे, कारण सगळ्यांनी मिळून कुठलंही काम असेल तर त्याच्यात राजकारण न होता ते पूर्ण होणं एवढीच चांगली नाही. प्रॉब्लेम आम्ही समोर घेऊन येतो ते तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचण्यासाठी प्रयत्न करा, त्याबद्दल थोडा खुलासा करा. त्यानंतर प्रत्येक योजनात एक स्वतंत्र प्रसिद्धी भेटते की नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय घेता त्याबद्दल थोडं मला माहिती द्या. त्याचबरोबर काही प्रश्न मॅडमने विचारले असणार, मी विचारले असणार, त्याच्यावर काय ठोस निर्णय घेतले असणार, त्याबद्दल तुम्ही काय माहिती देता का, त्याच्याबद्दल तुम्ही कम्युनिकेशन करताय का, त्याच्यावर खुलासा करा. केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण काय प्रोसेस फॉलो करतात त्याबद्दल थोडं खुलासा करा. आणि यापुढे दिशा कमिटीमध्ये आम्ही हे विषय घेतो, जे योजना असतात, केंद्राची योजना असणार, काय तक्रारी असणार, उपलब्ध निधी किती आहे ती माहिती तुम्ही उपलब्ध करून देता का.